आधारनिलयो धाता पुष्पहास प्रजागरः ऊर्ध्वगसत्पथाचार प्राणद प्रणवपणः. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 115 आणि नाम आहे 950. आधारनिलय. पृथ्वी आदी पंचभूतांच्या आधारांचाही आधार. सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूतैव निर्गुणम गुणभोक्तृचम. गीता 13:15. परमात्मा सर्व इंद्रियांचे मूळ उगम स्थान आहे, पण तरी तो इंद्रिय रहित आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो अनासक्त आहे. तो प्राकृतिक गुणांच्या पलीकडे आहे आणि त्याचबरोबर सर्व प्राकृतिक गुणांचा स्वामी आहे. परमात्मा सर्व व्यापून राहिला आहे. परम सत्य हे सर्व चराचर प्राणी मात्रात अंतरात आणि बाहेर आहे. ते सूक्ष्म असल्यामुळे भौतिक इंद्रियांच्या पाहण्याच्या किंवा जाणण्याच्या ग्रहण शक्ती पलीकडे आहे. हे जरी अत्यंत दूर असले तरी ते सर्वांच्या जवळही आहे. परमात्मा सर्व जीवांमध्ये विभक्त झाल्याप्रमाणे वाटत असला तरीही तो कधीच विभक्त झालेला नसतो. तो एकमेव आहे. तो सर्व जीवांचा पालन करता असला तरी तो सर्वांचा संहार करता असल्याचे जाणले पाहिजे. तूच खरा आधार देवा, तूच खरा आधार. देहात पंचमहाभूते व बाहेरही पंचमहाभूते. जे पिंडी ते ब्रह्मांडी, या सर्वांचा अधिपती परमात्माच आहे. अशा आधार निलय श्री विष्णूंना कोटी कोटी प्रणाम. 951. अधाता. स्वयंभू, ज्याला कोणी धारण निर्माण करीत नाही, जो स्वयंसिद्ध आहे, त्यामुळे विनाश नाही. अव्यय चिरंतन. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम पश्चादहं यदप्ये च यो वशिष्यते सोऽस्म्यहम्. भागवत 2:9-32. सृष्टीच्या अगोदर केवळ मीच होतो. माझ्या व्यतिरिक्त स्थूल सूक्ष्म किंवा या दोन्हींचे कारण अज्ञानतेही नव्हते. या सृष्टीच्या उत्पत्ती नंतर जे काही प्रतीत होत आहे तेही मीच आहे. तसेच प्रलयानंतर जे काही शिल्लक राहील तेही मीच असेल. जे सर्व ठिकाणी सदोदित असते तेच आत्मतत्व होय. अशा आधार निलया श्री विष्णूंना जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. काय झालं? नऊशे 52. पुष्पहासः. प्रपंच रूपाने विकसित होणारा सर्गे तपोहमं ऋषयो नवये प्रजेशाः स्थाने च धर्म मकम अन्वमराव निशाः अन्ते त्वधर्म हरम अन्यवशा सुराद्या माया विभूतय इमाः पुरुष शक्ती भाज. भागवत 2:7-39. जेव्हा सृष्टी रचनेची वेळ आलेली असते तेव्हा तप, 9 प्रजापती, मरीची आदी ऋषी आणि मी अशा रूपात. जेव्हा सृष्टी रक्षणाची वेळ असते तेव्हा धर्म, विष्णू, मनु, देवता आणि राजांच्या रूपात आणि सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी अधर्म, रुद्र आणि क्रोधवश नावाचे साप तसेच दैत्य आदींच्या रूपात सर्व शक्तिमान भगवंताच्या या विभूती मायेने प्रकट होतात. अशा पुष्पहास श्री विष्णूंची निरंतर भक्ती करू. 953. प्रजागरः. नेहमी जागृत, सतर्क, दक्ष, सावध, ज्ञानी. चिर प्रजागर श्रांतो निद्रयो पहतेंद्रियः शयस्मिन् विजने कामं केनाप्युत्थापितो धुना. भागवत 10:51-33. मुचुकुंदाने देवांच्या बाजूने लढून त्यांना विजयी केले. अतिशय थकल्याने त्याला झोपेचा वर दिल्याने तो झोपी गेला. तर देवाने सांगितले होते की हे राजा, झोप घेत असताना जर एखाद्या अजाण माणसाने तुला मध्येच जागे केले तर तो तुझ्या दृष्टीस पडताच त्याच क्षणी तो भस्म होऊन जाईल. कालयवनाने श्रीकृष्ण झोपेचे सोंग घेऊन गुहेत झोपलाय असे समजून त्याला लाथ मारली. त्याबरोबर मुचुकुंदाला जाग आली. मुचुकुंदाची दृष्टी पडताच काल यौवन जळून भस्मसात झाला. अशा प्रकारे सावधानतेने श्रीकृष्णाने कार्य साधले व बुद्धिमान मुचुकुंदाला दर्शन दिले. मुचुकुंद म्हणाला, हे पुण्यवान प्रभो,
या कर्मभूमीमध्ये दुर्लभ असा निर्दोष मनुष्य जन्म कसा बसा अनायासे म्हणूनही दुर्बुद्ध मनुष्य पशुप्रमाणे संसार रूप अंधाऱ्या विहिरीत पडून राहतो आणि भगवंताच्या चरणकमलांची उपासना करीत नाही. म्हणून अशा प्रजागर श्री विष्णूंची निरंतर भक्ती करून मुक्तीचा मार्ग अनुसरूया. 954 ऊर्ध्वगः सर्वांच्या वर राहणारा सर्वोच्च ऊर्ध्वगामी उत्तम गती. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसः जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. गीता 14:18. स्वर्ग लोकांचा समावेश असलेल्या उच्चतर लोकांच्या मालिकेमध्ये अत्यंत उन्नत अवस्थेतील जीव वास करतात. ज्या मात्रेमध्ये सत्वगुणांचा विकास होतो त्यानुसार जीवांना त्या मालिकेतील विविध लोकांची प्राप्ती होऊ शकते. या लोकांमध्ये सत्यलोक आणि ब्रह्मलोक हा अतिउच्च लोक आहे आणि या ब्रह्मलोकात ब्रह्मांडातील आदी जीव ब्रह्मदेव वास करतात. ब्रह्मलोकातील अद्भुतकारक जीवनाचे अनुमान करणे कठीण आहे, परंतु या प्रकारचे उन्नत जीवन सत्वगुणामुळे आपल्याला प्राप्त होऊ शकते. मनुष्य हा सदैव शुद्ध नसतो, परंतु रजोगुणांमध्ये स्थित असला तरी तो पृथ्वीवरती केवळ एक राजा धनवान मनुष्य म्हणून राहतो. परंतु गुणांच्या मिश्रणामुळे त्याची अधोगती होऊ शकते. त्याचबरोबर सगळ्यात कनिष्ठ योनीच्या पशु पक्षी सरपडणारे प्राणी वृक्ष इत्यादी योनींमध्ये त्याची अधोगती होते. म्हणून सर्व तमोगुणी आणि रजगुणी मनुष्यांना सत्वगुणात्मक उन्नत होण्याची संधी कृष्ण भावनामृत झाल्यास होते. जे या संधीचा लाभ घेतात ते ऊर्ध्वगामी होतात, त्यांना भगवत प्राप्ती होते व ते भगवत धामात जातात. तद्धाम परमं मम. गीता 15. तत्पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः. मी कोण याचा शोध घेतल्यानंतर मनुष्य गर्भोदकशाही विष्णूंच्या नाभिकमलातून उत्पन्न झालेल्या ब्रह्मदेवापर्यंत येऊन पोचतो. शेवटी या प्रकारे मनुष्य पुरुषोत्तम भगवंतापर्यंत येऊन पोचतो तेव्हा त्याचे शोध कार्य समाप्त होते. त्याला मागे वळून बघावे लागत नाही. अशा ऊर्ध्वग श्री विष्णूंचे परमपद प्राप्त करण्यासाठी परमभक्त होण्याचा प्रयत्न करू. 955 सत्पथाचार हो. सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्प्रवृत्त सत्पुरुषांचे वाटेवरून चालणारा, सदाचार सद्विचार सत्प्रवृत्ती अंगीकारणारा. निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्य मूढाः पदमम्यं तत्. गीता 15:5. जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसे सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत आणि मोहरेतून परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना या शाश्वत धामाची प्राप्ती होते. सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तो चितो मानवी धन्य होतो. मनाचे श्लोक 2. संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. हरिपाठ 8. पूर्वकल्पातील दासीपुत्र नारदाने सत्संग केल्याने, त्यांच्या मार्गावरून वाटचाल केल्याने सृष्टी निर्मितीच्या वेळी ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र भगवंताचे पार्षद देवर्षी नारद मुनी झाले. त्या नारदाच्या कृपेने वाल्याचा वाल्मिकी झाला. भक्त प्रल्हादाला मातेच्या गर्भामध्ये नारदाने भागवत धर्माचे रहस्य आणि विशुद्ध ज्ञानोपदेश दिला. असे अनेक पतित उद्धरून गेले. अशा सत्पथाचार श्री विष्णूंची भक्ती करूया. 956 प्राणदह. मृत परीक्षितादींना प्राण देणारा, चैतन्य शाश्वत सत्य. महाभारत युद्ध संपल्यानंतर धर्मराजाला धर्माने राज्य देऊन भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तेव्हा उत्तरात धावत धावत त्यांच्या पुढे आली आणि म्हणाले की देवाधिदेव जगदीश्वरा, आपण महान योगी आहात, आपण माझे रक्षण करा. हे प्रभू, आपण सर्व शक्तिमान आहात. तप्त असलेला लोखंडी बाण माझ्याकडेच वेगाने येत आहे.
स्वामी हा माझे खुशाल भस्म करो, परंतु याने माझ्या गर्भाला धक्का पोहोचू देऊ नका. अश्वत्थामाने पांडवांचा वोश नाहीसा करण्यासाठी ब्रह्मास्त्राचा प्रयोग केलेला आहे. सर्व शक्तिमान भगवान विष्णू श्री कृष्णाने आपल्या अनन्य प्रेमी भक्तांवर संकट आलेले पाहून आपल्या सुदर्शन चक्राने त्यांचे रक्षण केले. योगेश्वर श्रीकृष्ण सर्व प्राणांच्या हृदयामध्ये आत्मरूपाने विराजमान आहेत. पांडवांची वंश परंपरा चालू राहण्यासाठी त्यांनी आपल्या मायेने उत्तरेचा गर्भ आच्छादित केला. जरी ब्रह्मास्त्र अमोघ आहे आणि त्याला प्रतिकार करण्याचा कोणताच उपाय नाही, तरी भगवान श्रीकृष्णांच्या समोर आल्यावरती ते आपोआप शांत झाले. उत्तरेच्या गर्भातील तो वीर ब्रह्मास्त्राच्या तेजाने जळू लागला तेव्हा त्याला एक ज्योतिर्मय पुरुष दिसला. तो अच्युत अंगठ्या एवढा, अत्यंत शुद्ध, सुंदर श्यामवर्ण विजेसारखा चमकणारा पितांबर धारण केलेला, डोक्यावर झळकणारा मुकुट, सुंदर व लांब चार भुजा असलेला, चमकणाऱ्या सुवर्णाची सुंदर कुंडले, कानामध्ये घातलेला लालसर डोळे असलेला, तो हातामध्ये कोलितासारखी जळत असलेली गदा घेऊन वारंवार ती फिरवत स्वतः त्या शिशुभोवती फिरत होता. अशा प्रकारे 10 महिन्याच्या गर्भस्थ शिशूच्या समोरच धर्मरक्षक अप्रमेय भगवान श्रीकृष्ण अस्त्र तेजाला शांत करून तेथेच अंतर्धान पावले. अशा प्रकारे त्यांनी पांडवांचा शेवटचा जो वंश परीक्षित राजाला वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे रक्षण केले. अशा प्राणदह श्री विष्णूंचे स्मरण करू. 957 प्रणव ओंकार स्वरूप एक पवित्र ध्वनी प्रतीक. हरि ओम इत्येतत् अक्षर इदं सर्वोतस्योपव्याख्यानं भूतं भवद् भविष्यदिति सर्वम् ओंकार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदोप्यंगकार एव. मांडुक्य कारिका आगम 1. हरि ओम हे सर्व ओम अक्षर आहे, जे पूर्वी होऊन गेलेले आहे, आता आहे, आणि दुसरे जे त्रिकालातीत आहे ते सुद्धा ओंकारच आहे. ओम म्हणजे अ उ म ही 3 अक्षरे म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. उत्पत्ती, स्थिती, प्रलय अशा 3 देवांचे प्रतीक ओम या एका अक्षरात संपूर्ण सृष्टीचे रहस्य आहे. ओम हे विश्वातील पहिले आद्याक्षर, हे सर्व मंत्रांचा राजा आहे. सर्व मंत्र या आद्याक्षराने सुरू होतात. योग साधनेने योगी आपल्या हृदयात प्रणवाचे म्हणजेच निर्गुणाचे ध्यान करतात. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊली अशा प्रणव श्री विष्णूंचे ध्यान करू. 958 पण हो व्यवहार दक्ष, सावध, चाणाक्ष, व्यवहार कुशल, चतुर, चलाक राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञासाठी भगवंताची अग्रपूजा करणार होता. अर्थात अमाप संपत्तीची आवश्यकता होती. पण जरासंध हा भीमाकडून मारला जाणार, यादव कुळांकडून नाही. त्याची अमाप संपत्ती, त्याच्याकडे बंदी असलेली राजांची सुटका झाल्यास राजसूय यज्ञ यशस्वी होईल, म्हणून स्वतः निर्णय घेता यादवांना न दुखवता ज्ञानी उद्धवाकरवी होकार मिळवला. तसेच कृष्णाकडे मोक्ष न मागता आसक्त कुब्जेने शरीर सुखाची मागणी केली, तेव्हा बलराम दादांसमवेत न जाता हसत हसत माझे कार्य पूर्ण झाल्यावर येईन असे सांगितले. शिशुपालाचे 100 अपराध पूर्ण झाल्यावर सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. ते प्रत्येक कृती भगवंताचे व्यवहार चातुर्य, सावधानता, चाणाक्ष, चलाक, दक्ष, जागरूकता दर्शवते. अशा पण श्री विष्णूंचे अद्भुत चरित्र पठण करूया. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 115 आणि नामे 957 संपन्न झाली. हरि ओम.